चला चेतनजी तुपे. अध्यक्ष महोदय, गोरगरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी मोफत सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महायुती सरकारनं 2023मध्ये आपला दवाखाना ही अतिशय चांगली महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली होती. पुणे शहरासाठी या योजनेअंतर्गत एकूण 58 दवाखान्यांना मंजुरी दिली गेली. त्यापैकी 33 खाजगी संस्थांनी करायचे आणि 25 दवाखाने पुणे महानगरपालिकेने करायचे असं नियोजन होतं. खाजगी संस्थांनी त्यांचे 33 दवाखाने मात्र सुरू केले, परंतु या 3 वर्षाच्या प्रदीर्घ अशा कालावधीमध्ये दुर्दैवानं गोरगरीब जनतेची ज्यांना काळजी नाही, ज्यांचं आरोग्य चांगलं व्हावं असं वाटत नाही, त्या पुणे महानगरपालिकेने स्वतःचे अवघे अध्यक्ष महोदय 4 दवाखाने सुरू केले. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी ही योजना त्या ठिकाणी आणली होती आणि पुणे महानगरपालिकेचं दुर्दैव आहे की फक्त 4च दवाखाने ते सुरू करू शकले. त्याच्यामुळं हे पुणे महानगरपालिकेला आलेलं अपयश अत्यंत खेदजनक बाब आहे. आरोग्यविषयक सेवा सगळीकडेच मागलेल्या आहेत, अतिशय महागड्या झालेल्या आहेत. गोरगरिबांना औषध उपचार परवडत नाही अध्यक्ष महोदय. अशा परिस्थितीमध्ये त्यांना या आरोग्य सेवेपासून वंचित राहावं लागते. ही बात खेदजनक आहे. तरी आपला दवाखाना योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिकेने सुरू केलेल्या मंजूर दवाखान्यापैकी 25 पैकी 21 राहिलेले आहेत, ते ताबडतोब सुरू करावेत असे आदेश आपल्या मार्फत शासनाकडे जावेत आणि शासनाने ते पुणे महानगरपालिकेला द्यावेत अशी मागणी मी आपल्याकडे करतोय. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये नगराध्यक्षांच्या निवडणुका या थेट जनतेमधून आपल्या घेतल्या गेल्या. 1965च्या कायद्याप्रमाणे अध्यक्षांनी मुख्याधिकाऱ्यांच्या अधीन कामकाज करावं अशा प्रकारचे नियम होते. मागच्या काळामध्ये अध्यक्षांचे आर्थिक अधिकार शासनाने काढले आणि आजच्या तारखेला नगराध्यक्ष आणि नगरपालिकेची बॉडी हे केवळ बुजगावणं म्हणून त्या ठिकाणी काम करते. कुठल्याही स्थितीमध्ये नगराध्यक्षांना कुठल्याही नगरपालिकेत अधिकार नाही. मुख्याधिकारी मनाप्रमाणे पैशाची उधळपट्टी करतात. अध्यक्षांना जनतेला विकास कामासाठी सामोरं जावं लागतं आणि सामोरं जाताना आर्थिक अधिकार नसल्यामुळे अध्यक्ष त्या ठिकाणी हतबल होतात. त्याचप्रमाणे नगरपालिकेमध्ये लेआउटच्या येणे असतील, बांधकाम परवानगी असतील, सगळ्याच गोष्टीमध्ये कुठेही अध्यक्षाचा हस्तक्षेप नसल्यामुळे त्या ठिकाणी विकासाची संकल्पना सोडून मुख्याधिकारी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून हे कामकाज चालवतात. त्या सगळ्या अधिकाऱ्यांना समांतर आर्थिक अधिकार आपण शासनाने दिले पाहिजे. नगरसेवकांना सुद्धा गेल्या 1995 पासून 100 रुपयाच्या वर मानधन नगरसेवकांना आतापर्यंत दिल्या गेलेलं नाही आहे. सगळ्या लोकांची मानधनं वाढली, मात्र नगराध्यक्ष मानधन वाढलेलं नाही आहे आणि म्हणून ते सुद्धा वाढवण्यात यावं. या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या अधिकार देण्यासंदर्भात मी औचित्याचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित करत आहे. शासनाने त्याला मान्यता द्यावी. हे बघा, एक मिनिट लक्षात घ्या. माननीय अध्यक्षांनी ज्या दिवशी औचित्य असतील त्या दिवशी फक्त 25 औचित्य घ्यायचे ठरलेलं आहे. आता 25 होऊन गेले तरी मी काही लोकांना संधी देतोय. या संदर्भामध्ये सत्यजित देशमुख, त्यानंतर अजय चौधरी मुद्द्याच्या द्वारे मी देतो काही लोकांना.